आज उठल्या-उठल्या हातामध्ये तांब्यातून चीक आलेला होता. अहो, चीक म्हणजे तो खरवस ना, आमच्याकडे चीक बोलतात. माझ्या वाडीमधल्या नंदूबाई आहे ना, माझी पहिली बेस्ट फ्रेंड, त्यांच्या घरी म्हस व्यायली होती, त्यांनी दिलेला होता. तो असा वड्या-वड्या करायसारखा चीक होता, म्हणजे खरवस. पण मला असं गरगटलेला आवडतो. आईला सांगितलं, मग आईनं त्याच्यामध्ये सुंठची वेलची वगैरे आणि साखर आणि गूळ दोन्ही पण टाकलं आणि 10 मिनिटं फक्त गरगटला. दूध पण त्याच्यामध्ये टाकलं आणि तयार झाला. आज माझी मोठी सासू आणि बारकी सासू एकच फ्रेममध्ये खूप दिवसानंतर सगळ्यांनी वाटीभर खाल्ला. पण मी म्हटलं मला आत्ता नको, मला थंड आवडतं म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला. हीच ती माझी वाडीतली नंदूबाई ज्योतिताई, त्यांनीच दिलेला. लाजत होत्या व्हिडिओमध्ये यायला आणि ह्यात ही तिची क्यूट भाची होती. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, तोपर्यंत चीक थंड झाला आणि एवढा छान लागला ना. गप्पा मारत बसल्यामुळे थोडा उशीर झाला आणि पटापट जेवण करायला घेतलं. डाळ शिजत घातली आणि आज हे होतं झिंगा आणि बोंबील मिक्स करायचं होतं. पटकन असं जेवण करायला घेतलं. तर आज बारकी सासूला लईच जरा दमत होती. आईनं तोपर्यंत मला ना कांदा टोमॅटो सगळं काय ह्याच्यासाठी चिरून दिलं. मी डाळीला फोडणी दिली आणि पहिल्यांदा मी पाया पडते की माझी फोडणी चांगली बसू दे. मला असं फोडणीचा वास आलेला आवडतं आणि खरं सांगते एकदम छान अशी फोडणी बसली आणि वरून असं ना कोथिंबीर टाकली. गावची हळद आहे, सुट्टी हळद आहे, कलरला एकदम छान येतो. शेडगेवाडीवरून आणलेली आणि आता झिंगा करायला घेतला. माझ्या पिल्लूसाठी एक कमेंट करा, तो म्हणतो की माझ्यासाठी कोणच कमेंट करत नाही. आज त्यानं खेळणं तयार केलेलं म्हणून तो बोलत होता, मी दाखवू का मावशींना, बघून घ्या त्यानं काय बनवलं ते. फुग्याचं काहीतरी बनवलेलं. कांदा टोमॅटो चांगला असा झिंग्यासाठी भाजला, हळद पण टाकली आणि मीठ पण टाकलं आणि चपातीची तयारी केली. एक साईडला पीठ वगैरे मळून झालेलं, इकडे डाळीला उकळी आली आणि कांदा टोमॅटोला पण छान असं पाणी सुटलं आणि चटणी पण चांगली भाजली. मग झिंगा वगैरे धुतला. पहिल्यांदा गरम पाण्यात भिजत घातलेला बरं का झिंगा आणि वरून कोथिंबीर टाकली. शेवटी चपात्या करायच्या राहिलेल्या, पण मला इकडं तिकडं पळून चांगलाच दम भरलेला होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा बसून एक ग्लास पाणी प्यावं, छोटासा ब्रेक घ्यावा आणि चपातीला लागावं. अहो म्हणजे बाहेरचं पण झाडलोट करता करता जेवण वगैरे चालू होतं. जेवण गरमागरम तयार झालं आणि आई म्हणाली पप्पांना भूक लागली. तर आई ताट करत होती आणि ना आईनं माझ्यामुळे ना व्हिडिओमध्ये यायला पण शिकलेल्या. ताट बनवून झाल्यानंतर कशी करते बघा. एकदम पोक्की सासूबाई आहे, लाजल्यावर का. ताट वगैरे बनवून झालं आणि आता खरं सांगते जाम दमलेली, गरम पण होत होतं. आज आभाळ आलेलं होतं आणि सगळं जेवण झालेलं हो, पण मला अजून कपडे धुवायचे होते आणि किचन पण आवरायचं होता. पसारा बघा ना किती पडलेला आहे. पण आजचा माझा लुकच दाखवायचा राहिला. हा टॉप मी गावाला ठेवलेला, हा ना एवढा ढिला झाला आहे. पहिलाच ढिला होता पण अजूनच आता जास्त ढिला झालेला आहे आणि माझी उंची जास्त असल्यामुळं मला लेगिन्स बघा कुठंपर्यंत येते. म्हणून सहसा मी ही लेगिन्स घालतच नाही. मी काढणार होती ड्रेस पण आई बोलली की नको, छान दिसते, असू दे म्हणून. मग काय आता सासूबाई बोललेत म्हणल्यानं घातलं तर पाहिजेच ना. चला मग परत भेटू.